श्री स्वामी समर्थ। आज पुन्हा एकदा चॅनल चेकिंगचं काम करणार आहे। मी प्रत्येकाचे सगळे व्हिडिओ बघणार नाही, त्यामुळे तुम्ही म्युझिक वापरलेलं नसावं असं मला वाटतंय आणि सगळ्यांचे व्हिडिओ व्यवस्थित असावे अशी अपेक्षा करते। पहिला चॅनल आहे गौतम बोरकर म्हणून दादा आहेत, तर ठीक आहे दादा तुमचा चॅनल आहे, पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही बरेच व्हिडिओ टाकले, शॉर्ट्स व्हिडिओ टाकले, तुम्ही ना व्यवस्थित असं ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या व्हिडिओतून काहीतरी लोकांना समजलं पाहिजे। त्यामुळे तुम्हाला एवढे व्हिडिओ टाकून सुद्धा व्ह्यूज कमी आहेत आणि लॉंग व्हिडिओ तर तुम्ही खूप म्हणजे गॅप ठेवलाय, व्यवस्थित असं नाहीये। त्यामुळे प्लीज दादा म्हणजे खूप गरज आहे चॅनलवर काम करण्याचं, काहीतरी तुम्ही लोकांना सांगताय, तुमच्याकडून काहीतरी म्हणजे असं मिळालं पाहिजे, कारण लोकांना हीच अपेक्षा आहे की आपल्या चॅनलकडून त्यांना काहीतरी माहिती पाहिजे, त्यांच्यासाठी मदत झाली पाहिजे। त्यामुळे प्लीज दादा तुम्ही थोडंसं चॅनलवर लक्ष द्या, तरच तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो। यानंतर दुसरा चॅनल येतो देव भक्ती शक्ती भाव तरंग। मला एक सांगायचंय, ठीक आहे तुम्ही चॅनल खोललाय, पण जे चॅनलला सॉन्ग दिलेत, म्हणजे चॅनलला तुम्ही एकतर गुगलवरून इमेज वापरलेत आणि फक्त सॉन्ग दिलेत, असं नाही ना करून चालणार। काहीतरी तुम्ही त्यातून संदेश तुमचा स्वतःचा व्हॉइस तरी द्या। ठीक आहे बॅकग्राऊंडला तुम्ही म्युझिक वापरू शकता, पण व्हॉइस देणं गरजेचं आहे। फक्त असं टाकून नाही चॅनल सक्सेस होत, कारण यूट्यूबचे पण बरेच नियम आहेत आणि हल्ली यूट्यूब कधी कुठला नियम काढेल आणि कधी कोणाला पकडेल ते सांगू शकत नाही। त्यामुळे प्लीज तुम्ही सुद्धा जरा चॅनलवर लक्ष द्या, ज्यांना सांगितलंय ना चॅनलवर लक्ष द्या, प्लीज तुम्ही द्या, कारण गरजेचं आहे, पर्याय नाही, कारण असं नाही ना चालत यूट्यूबमध्ये। यानंतर पुढचा चॅनल येतो हर फॅक्ट मराठी। ठीक आहे तुम्ही चॅनलला म्हणजे चांगल्या व्ह्यूज आहेत, तुम्ही माहिती देताय, पण जे तुम्ही फोटो वापरलेले आहेत ते गुगलवरून आहेत का, म्हणजे ह्या काही थोड्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। या संदर्भात मला जास्त काही माहिती नाहीये, कारण कसं झालंय गुगलवरचे बरेच फोटो वापरले की कॉपीराईट येतं, रियूज कंटेंट म्हणून पडतो चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे। त्यामुळे प्लीज तुम्ही व्यवस्थित चेक करा, कारण या गोष्टी मला माहिती नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला हो किंवा नाही सांगू शकत नाही, कारण तुम्ही बऱ्याच गोष्टी गुगलवरून वापरलेल्या आहेत। व्यवस्थित माहिती घ्या। हे बघा आपण जो कंटेंट वापरतो ना त्याची व्यवस्थित सगळीकडे माहिती घ्यायची आणि मगच वापरायचा। तुम्ही न माहिती घेता जर वापरला आणि पुढे काही प्रॉब्लेम आला ना तर तुम्ही एवढी केलेली मेहनत वाया जाऊ शकते। यानंतर चॅनल आहे भावना कलेक्शन। ताई खूप छान आहे चॅनल, काही प्रॉब्लेम येणार नाही, असंच डेली काम करत राहा। ठीक आहे तुम्हाला रोज नाही बनत तर 2 दिवसांनी तरी व्हिडिओ टाका, कारण तुमच्या व्हिडिओना व्ह्यूज चांगले आहेत आणि तुम्ही मशीनच्या संदर्भात व्हिडिओ टाकत आहात, चॅनल पुढे जाऊ शकतो। फक्त मेहनतीची गरज आहे ताई, काही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित चालण्यासारखा चॅनल आहे। हे बघा काही चॅनल खरंच छान आहेत चालण्यासारखे, प्लीज त्यांनी आता कसं झालं यूट्यूब तुम्हाला मदत करते, म्हणजे व्ह्यूज पुढे पाठवतात व्हिडिओ, तुमच्या चॅनलला चांगले व्ह्यूज येतात, तर प्लीज तुम्ही काम करा, कारण ज्यावेळेला आपल्याला व्ह्यूज जास्त येतात ना त्यावेळेला काम करण्याची गरज असते। सुनीता माने व्लॉग म्हणून आहे। ठीक आहे ताई, म्हणजे तुम्ही यूट्यूबच्या संदर्भात माहिती सांगताय, पण ताई तुम्ही व्हिडिओमध्ये खूप गॅप दिलेला आहे, 1-2 मिनिटाचे पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामुळं ताई नाही व्यवस्थित, म्हणजे एक चॅनलला म्हणतात ना व्यवस्थित टाकावे लागतात। ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ पण तुम्ही भरपूर टाकलेले आहेत, तुमचा चॅनल म्हणजे सबस्क्रायबर चांगले आहेत, पण तुमचा चॅनल कदाचित मला असं वाटतंय मॉनिटाईज झालेला नाहीये, कारण ताई प्लीज लॉंग व्हिडिओ तुम्ही बघा कसे टाकलेत आणि त्यावरून विचार करा, कारण तुम्ही तर यूट्यूब संदर्भात माहिती सांगताय, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील, त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही आता। यानंतरची कमेंट आहे पूजा सोनवणे, माझा पण चेक करा, मी शॉर्ट्स व्हिडिओ ज्वेलरी आणि क्लॉथ द म्युझिक ॲड करून किंवा माझा व्हॉइस रेकॉर्ड करून करत आहे, न्यू चॅनल आहे, छान रिस्पॉन्स भेटावा आहे, पण काल ईमेल आला आहे मला व्हिडिओ डिलीट होणार म्हणून, असं कंटेंट चालत नाही म्हणून, मग मी काय करू? हां बरोबर आहे, कारण तुम्ही काय केलंय बघितले मी 1-2 व्हिडिओ, तुम्ही म्हणजे सॉन्ग वापरलेलं आहे, तुमचा व्हॉइस कमी आहे, आता काय मी तरी काय सांगणार तुमच्या चॅनलच्या बाबतीत, कारण काहीच सांगू शकत नाही। हा तुमचं प्रोडक्ट आहे ना, तुम्ही समोर या कॅमेराच्या किंवा
तुम्हाला जर समोर यायचं नसेल ना तर कमीत कमी व्हॉइस द्या. ॲडव्हर्टाईज तुम्ही करताय ना तुमच्या प्रोडक्टची तर ती व्यवस्थितच करा ना, मग नाही काही प्रॉब्लेम यायचा. यानंतर पुढचा चॅनल आहे प्राची मांडवलकर. ठीक आहे ताई, तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण 3-4च आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय. एक सांगू का ताई, लॉंग किंवा शॉर्ट्स दोन्हीतलं एकच ठरवा आणि व्यवस्थित व्हिडिओ टाका. तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये रेसिपी टाकलेले आहेत ते पण खूप गॅप आहे, महिन्यातून एक असं नाही ना चालत ताई. खूप गरज आहे, बऱ्याच यूट्यूबचे नियम आहेत ते पहिल्यांदा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आणि नंतरच व्हिडिओ टाका, यूट्यूबवर काम करा. कारण ज्यावेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात ना त्यावेळेला आपण नाही सक्सेस होऊ शकत. त्यामुळे ताई प्लीज थोडा अभ्यास करायची गरज आहे. व्हाल तुम्ही सक्सेस व्हाल, फक्त ना गरज आहे थोडा यूट्यूबचा अभ्यास करण्याची. व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. यानंतर पुढचा चॅनल आहे ॲबॅकस शिका मराठीतून. ठीक आहे ताई, तुम्ही आताशी सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला कोणीच आपल्याला जास्त ओळखत नाही, त्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ठीक आहे, तुम्ही कमेंट टाकले की ताई सबस्क्रायबर वाढण्यासाठी, पण एक सांगू का, सगळ्यांना मेहनत करावी लागते आणि जर आपला टॉपिक तसा चांगला असेल ना तर आपले सबस्क्रायबर आपोआप वाढतात. त्यामुळे तुम्ही ना व्यवस्थित चॅनलवर काम करा. आत्ता नवीन चॅनल आहे त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही, चालेल. कारण आता मुलांना सुट्टी लागणार आहे, मग सुट्टीत मुलं काय करू शकतात या संदर्भात जरा व्हिडिओ टाका, कदाचित तुमचा चॅनल लगेच पुढे जाऊ शकतो. हर्बा किचन, ठीक आहे ना ताई, तुम्ही म्हणजे आत्ता चालू केलेला आहे 4 महिन्यापूर्वी, पण व्हिडिओ व्यवस्थित म्हणजे पहिले डेली टाकलेले नाही आहेत, थोडाफार गॅप आहे. पण ताई व्ह्यूज चांगले आहेत असं थोडंफार चालतंच, लगेच काहीच आपल्या म्हणजे चॅनलला रिस्पॉन्स भेटत नाही. आहेत व्ह्यूज, थोडंसं म्हणजे संयम ठेवा, मिळेल. कारण चांगला कंटेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ताई तुमचं किचनच्या संदर्भात चांगल्या व्ह्यूज आहेत, त्यामुळे तुम्ही किचनची माहिती सांगितली तर बरं होईल असं मला वाटतंय. नाही काही प्रॉब्लेम याचा चॅनेलला. यानंतर पुढचा चॅनल आहे मनीषा कदम म्हणून आहेत. ठीक आहे ताई, तुम्ही स्वामी महाराजांचे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय. ताई प्लीज व्हॉइस दिला तर बरं होईल, कारण तुम्ही बॅकग्राऊंडला म्युझिक लावलेलं आहे आणि फोटो ठेवताय. मला वाटतंय जर व्हॉइस टाकला ना तर तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम यायचा नाही, कारण या यूट्यूबवाल्यांचं ना नक्की काही सांगू शकत नाही. कसं होतं, बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये आपला व्हॉइस नसेल किंवा आपण काही तिथं केलेलं नसेल ना तर बऱ्याच वेळा रिव्ह्यूज कंटेंट दिला जातो. त्यामुळे ताई प्लीज आहे चॅनल व्यवस्थित, पण तुम्ही जरा तुमचा व्हॉइस टाकायचा प्रयत्न करा आणि व्ह्यूज आणि सबस्क्रायबर बोलाल तर कसं आहे, आपला कंटेंट चांगला पाहिजे, त्याच वेळेला सबस्क्रायबर येतात आणि आपले व्हिडिओ बघतात. त्यामुळे प्लीज कंटेंट चांगला टाकण्याचा प्रयत्न करा. पुढचा चॅनल आहे बिग जय भीम. ठीक आहे, तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, पण एक सांगू का, थोडंसं चॅनलचा कंटेंट व्यवस्थित दिला तर बरं होईल. कारण नवीन आहात तुम्ही, त्यामुळे लगेच व्ह्यूज येणार नाहीत आणि हल्ली लोकांना ना त्यांच्या फायद्याचं जे काही असेल ना तेच यूट्यूबवर बघतात. त्यामुळं आपल्या व्हिडिओमधून लोकांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्यामुळे प्लीज तुम्ही सुद्धा ना कंटेंट व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. हे बघा, चॅनल तर आहेत व्यवस्थित, पण जर कंटेंट व्यवस्थित नसेल तर काय करणार. त्यामुळे प्लीज व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. यानंतर पुढचा चॅनल आहे रश्मी किचन. मला ताई तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे. मला असं वाटतं की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकून जर चॅनल मॉनिटाईज केला तर बरं होईल. पण तुम्ही जेवढे शॉर्ट्स व्हिडिओ टाकले त्यात डबल व्हिडिओ नाही ना ते सुद्धा चेक करा. कारण ज्यावेळेला आपले डबल व्हिडिओ येतात ना त्यावेळेला रियूज कंटेंट दिला जातो. बाकी तुमचे शॉर्ट्स छान आहेत, व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले आहेत शॉर्ट्स व्हिडिओंना, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा बघा. यानंतर पुढचा चॅनल आहे ऑल इन वन क्रिएशन. ठीक आहे ताई, तुम्ही आत्ता म्हणजे 1 वर्षापूर्वी चॅनल खोललेलं आहे, पण 1 वर्षापूर्वी 2-3 व्हिडिओ टाकलेले आणि गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही काम चालू केलेलं आहे. तरी सुद्धा ताई तुम्हाला एवढा गॅप ठेवून तुम्ही पुन्हा व्हिडिओ टाकताय, तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओंना व्ह्यूज चांगले आहेत. ताई आहे व्यवस्थित, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त काम करणे म्हणजे गरजेचं आहे. जर तुम्ही असं जर गॅप घेतला तर चॅनल नाही पुढे सक्सेस होणार. पण आता आहेत व्ह्यूज तर प्लीज ताई टाका, होईल सक्सेस, नाही काही प्रॉब्लेम येणार. तर पुढचा चॅनल आहे सोनल आणि सावी. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओचा म्हणजे नक्की काय व्हिडिओ टाकलेत.
कंटेंट व्हिडिओचा व्यवस्थित नाहीये, प्लीज गरजेचं आहे. आणि व्हिडिओचं थंबनेल सुद्धा महत्त्वाचं आहे, टायटल महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत, त्यामुळं प्लीज यूट्यूबच्या संदर्भात जे बऱ्याच काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही समजून घ्या आणि मग चॅनलवर काम करा. कारण तुम्हाला चॅनलवर बरंच काम करण्याची गरज आहे, तरच चॅनल पुढे जाऊ शकतो. यानंतर पुढचा चॅनल आहे मराठी आई. छान आहे, तुम्ही कंटेंट छान निवडलेला आहे. तुम्हाला म्हणजे थंबनेल टायटल हे सगळं व्यवस्थित येतंय. फक्त आता तुमचा प्रॉब्लेम असा असेल की व्ह्यूज वाढत नाहीत आणि सबस्क्रायबर. तर तुम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वी चॅनल काढलेला आहे आणि सुरुवात आहे, होईल सक्सेस. थोडा वेळ लागेल पण होईल, नाही काही प्रॉब्लेम यायचा, कारण आत्ता तर काही नाही आहे प्रॉब्लेम. त्यानंतर पुढचा चॅनल आहे राहुल साबळे. ठीक आहे, तुम्ही चॅनल पण व्हिडिओमध्ये खूप गॅप आहे आणि 1 आणि 2 मिनिटाचे व्हिडिओ नाही चालू शकत तुमचा चॅनल, कारण तुम्हाला चॅनलबद्दल अजिबात माहिती नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही रागू नका, पण व्यवस्थित चॅनलबद्दल माहिती घ्या आणि मग यूट्यूबमध्ये या, कारण बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत, चॅनल बघितल्यानंतर लगेच समजतात. यानंतर पुढचा चॅनल आहे, म्हणजे त्यांची कमेंट आहे की तुमचे 5000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, चॅनल चालू करून 1 ते 1.5 वर्ष झालं आहे, पण मध्येच 5 ते 6 महिन्याचा गॅप झालाय. आता मी परत शॉर्ट्स टाकायला सुरुवात केले आहेत आणि गुढीपाडव्यापासून लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे. प्रेरणा ताईंचा हा चॅनल आहे. मी एक सांगू का ताई, तुम्ही एकतर शॉर्ट्समध्ये तरी म्हणजे वॉच टाइम तुम्ही एकतर शॉर्ट्स तरी व्हिडिओ टाका किंवा लॉंग तरी टाका, दोन्हीतले एक टाका, दोन्ही करू नका. आता एक टाकते मग नंतर पाडवायला एक, असं करू नका. हे बघा, तुम्ही आता शॉर्ट्सला तर मेहनत घेताय, तीच थोडी लॉंगला घ्या आणि लॉंगमध्ये तुम्ही पटकन तुमचा चॅनल मॉनिटाईज करून घ्या. आहे चॅनल व्यवस्थित आहे, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्लीज थोडंसं लक्ष द्या. या दोन्हीपैकी एक काहीतरी चॉईस करा. नवीन यूट्यूब चॅनल सुरू केल्यावर कोणत्या महत्त्वाच्या सेटिंग करायच्या त्यावर व्हिडिओ बनवा. हो, मी बनवणार आहे, थोडं आहे माझ्या लक्षात. तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, कारण दुसऱ्या मोबाईलवर तो डेमो दाखवावा लागेल, त्यामुळे मी दाखवलेला नाहीये, दाखवेन मी. नंतर पुढचा चॅनल आहे जयश्री कुटे रेसिपी अँड किचन. ताई, चॅनलचं नाव जरा शॉर्ट्स दिलं तर बरं होईल, कारण अजूनही तुम्हाला वेळ आहे आणि तुम्हाला सबस्क्रायबर तर एवढे आहेत, मग व्ह्यूज कमी आहेत का? पण ताई आहेत, काही व्हिडिओंना व्ह्यूज तुमच्या आहेत आणि ठीक आहे, तुम्ही डेली व्हिडिओ टाकताय, चांगली गोष्ट आहे, जाईल चॅनल पुढे, काही प्रॉब्लेम येणार नाही. असंच काम करत राहा, आहे चांगला, काही प्रॉब्लेम नाही आहे चॅनलला. यानंतर पुढचा चॅनल आहे ज्योती लाईफस्टाईल. ताई, तुम्ही चॅनल खोललेला आहे, पण चॅनलमध्ये किती गॅप दिलेला आहे, म्हणजे 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 4, असं म्हणजे बराच गॅप आहे. 2-3 म्हणजे एका महिन्यात 2-3 व्हिडिओ असं केलेलं आहे. प्लीज ताई, असं करू नका, कारण चॅनलला तुम्ही कंटिन्यू काम करण्याचं गरज आहे. जरा एवढा व्हिडिओमध्ये गॅप असेल तर म्हणजे चॅनल सक्सेस होईल, पण काही उपयोग नाही, कारण आपल्याला एका वर्षाच्या 4000 वॉच टाइम कंप्लीट करावं लागतं आणि तुमच्या चॅनलला 7 महिन्यापूर्वी तुम्ही चॅनल खोललेलं आहे. ताई, रेग्युलर व्हिडिओ टाकले तर बरं होईल. थंबनेल, डिस्क्रिप्शन हे सगळं व्यवस्थित आहे, फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही. आता बघा, रेग्युलर व्हिडिओ टाकणं हा तुमचा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे. सक्सेस व्हायचंय तर रोज काम केलंच पाहिजे, पर्याय नाही. व्हिडिओ चेकिंगचं काम इथंच थांबवते, राहिलेले व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येते लवकरच.